पार्टी झाली, 31st ची पार्टी झाली, त्यानंतर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन झालं, मग विकेंड्स येतात, विकेंडला आपण बाहेर जातो, खूप असं नाही नाही म्हणताना खूप सारं आपलं खाल्लं जातं. नको असताना पण ज्या गोष्टी आपल्याला नाही खायच्या असतात त्या आग्रहाच्या खातर आपण त्या खात असतो. आणि मग खाल्ल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा आपण पिकनिकला वगैरे जातो तेव्हा पण खूप साऱ्या गोष्टी आपल्या खाल्ल्या जातात आणि घरी आल्यावर आपल्याला गिल्ट होतं की अरे मी हे नाही खायला पाहिजे होतं. पण हे गिल्ट आता तुमचं तुम्ही दूर करू शकतात, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 4 प्रकारचे डिटॉक्स वॉटर. तर हे डिटॉक्स वॉटर काय करतात, आपण हे जे काही खाल्लेलं आहे तर घरी आल्यानंतर किंवा पार्टीज झाल्यानंतर तुम्ही हे डिटॉक्स वॉटर जर बनवून हे पिलं तर त्याच्याने तुम्हाला खूप सारे हेल्थ बेनिफिट हे होऊ शकतात. आपली जी पचन संस्था आहे तर तुमचं डायजेशन पॉवर चांगली राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल, ब्लोटिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी पण तुमच्या त्याच्यातनं कव्हर होतात. तर हे जे डिटॉक्स वॉटर आहे ना, पहिली गोष्ट पाणी हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. पाणी पिण्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत आपल्याला. तर पाणीमध्ये हे तुम्हाला आवडेल त्या फ्लेवरचं तुम्ही हे पाणी बनवून हे पिऊ शकतात, हे डिटॉक्स वॉटर हे पिऊ शकतात. तर हे जे डिटॉक्स वॉटर आहे हे पिल्याने काय होणार, आपली जी स्किन आहे ती हेल्दी होणार, आपले हेअर आहेत, केस आहेत ते सुद्धा निरोगी राहतील. खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहे या डिटॉक्स वॉटरचे. तर चला मग पटकन बघूयात हे डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं ते. पहिलं डिटॉक्स वॉटर आहे, मोसंबी घेतली मी इकडे, तिला कट करून घेतली स्लाइसमध्ये. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि ही बडीशोप मी इकडे घेतलेली आहे. तर चला आता बनवूया हे वॉटर. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात. हे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात आणि त्यांच्या सेवनाने शरीरात जास्त पोषक तत्वांची कमतरताही भासत नाही. आपली त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी गुलाब पाण्यासह आपण गुलाब पाकळ्यांचाही समावेश करू शकतो. आपल्या स्किन चांगली राहण्यासाठी गुलाब पाकळ्या ह्या खूप मदत करतात. बडीशोपमध्ये फायबर असल्याने आपली जी पचन संस्था असते ते मजबूत करायचं काम करते. हे सगळं एका काचेच्या जारमध्ये टाकायचं, वरून पाणी टाकायचं. तर झालं आपलं हे पहिलं डिटॉक्स वॉटर तयार. चला आता दुसरं डिटॉक्स वॉटर बनवूया. त्यासाठी मी इथं घेतलं आहे पुदिनाचे पानं, त्यानंतर लिंबूचे स्लाइस घेतले आहेत आणि काकडीचे पण मी स्लाइस घेतले आहेत. एका काचेच्या वॉटरमध्ये हे सगळं सामान टाकायचं आहे आणि वरून पाणी टाकायचं आहे. काकडीमध्ये पाण्यासह फॉस्फरस आणि पोटॅशियम यासारखी पोषक तत्वे खूप प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर काकडीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांसाठी खूप लाभदायक आहे. यामध्ये असे काही पदार्थ आहेत ते रक्तातील साखर कमी करायला देखील मदत करतात आणि वजन कमी करायचं असेल तर ही काकडी देखील फार उपयोगी आहे. पुदिनाने स्मरणशक्ती वाढते, आपलं जे यकृत आहे ते निरोगी राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी सुद्धा पुदिना चांगला आहे. त्यानंतर स्किनवर जे पिंपल्स येतात त्याच्यासाठी पुदिना हा चांगला आहे. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स याच्याने पण आपला पुदिना हा कमी करायला मदत होते. फक्त उन्हाळ्यामध्येच नाही तर हिवाळ्यात देखील लिंबूचं सेवन केल्याने शरीराला खूप सारा फायदा होतो. लिंबूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मदत करते. तर अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आणि ही बॉटल तयार करायची. तर झालं आपलं दुसरं हे डिटॉक्स वॉटर तयार. चला आता तिसरं डिटॉक्स वॉटर तयार करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत गाजर, त्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत, कढीपत्ता आणि लिंबूची पण स्लाइस करून घ्यायची. एक काचेची बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकायचं, वरून पाणी भरायचं. लिंबू जो आहे त्याच्याने पचनक्रिया सुधारण्याची खासियत ही लिंबूमध्ये आहे. त्यानंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली होते कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. त्यानंतर गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतं जे कॅन्सरसाठी प्रतिबंधक असतं. गाजर आपल्या डोळ्यांसाठी पण खूप चांगलं असतं. गाजरामध्ये कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी असतं जे हृदयरोगावरही मात करता येते. थंडीमध्ये गाजराचं सेवन हे केलं पाहिजे. कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी आणि आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. याच्याने केसांना खूप सारे पोषण तत्व हे मिळत असतात. तर झालं आपलं हे तिसरं डिटॉक्स वॉटर तयार. आता हे आहे आपलं लास्ट चौथं डिटॉक्स वॉटर. त्यासाठी आवळा
अद्रक घेतलेला आहे, आवळ्याचे पीस केले आहेत, अद्रक पण पीस करून घेतले आहेत आणि मी इथं पुदिना घेतला आहे। ग्लासच्या जारमध्ये पाणी टाकून हे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचे। तर आवळा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत। आपली त्वचा ही उजळते, मधुमेहासाठी पण आवळा चांगला आहे, आपल्या केसांसाठी फार निरोगी आहे, डोळ्यांसाठी पण निरोगी आहे आवळा। आपल्या शुक्राणूंची संख्याही वाढते, याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे। त्यानंतर आहे अद्रक। तर अद्रकमध्ये हे जे आहे तर आपले पचन संस्था असते, तर त्या सुरळीत करण्यासाठी अद्रकचा उपयोग हा केला जातो। आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यामध्ये मदत होते। तर अशा पद्धतीने आपलं चौथं हे डिटॉक्स वॉटर देखील तयार झालं आहे। तर आता हे डिटॉक्स वॉटर कधी प्यायचं, कधी बनवायचं हे सगळं मी तुम्हाला आता सांगते। हे 4 आपण डिटॉक्स वॉटर बनवले आहे। तर हे वॉटर कधी बनवायचे आणि कधी प्यायचे असतात ते मी आता तुम्हाला सांगते। तर जर तुम्ही सकाळी 7 वाजता उठता आहात तर 7 वाजता उठल्यावर पहिले तुम्हाला हे वॉटर बनवून घ्यायचं आहे। बनवल्यानंतर ते तुम्हाला 2 तास राहू द्यायचं आहे बनण्यासाठी। तर म्हणजे 7 वाजता तुम्ही जर उठलात तर 7 वाजता तुम्ही ते बनवलं तर 9 वाजेपर्यंत तुम्हाला ते वॉटर राहू द्यायचं आहे बनण्यासाठी। 9 नंतर तुम्ही ते पिण्यासाठी म्हणजे रेडी आहे ते वॉटर पिण्यासाठी तुम्हाला। तर 9 वाजता तुम्ही प्यायला जर सुरुवात केली तर किती वाजेपर्यंत तुम्हाला हे प्यायचं आहे, तर दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही हे वॉटर फिनिश करायचं आहे, संपवायचं आहे ते वॉटर। तुम्ही थोडं थोडं हे पिऊ शकतात, गाळून प्या किंवा तुम्ही तसंच पिलं तरी चालेल। तर 1 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही ते वॉटर संपवायचं आहे। जर लवकर संपलं तर परत तुम्ही रिफिल करू शकतात वॉटर त्याच्यामध्ये आणि परत ते रियूज करू शकतात तुम्ही त्याला। तर हे दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला संपवायचं आहे, कारण त्याच्यातले जे आपण व्हेजिटेबल्स वापरलेत किंवा फ्रूट आपण वापरलेत त्याच्यामध्ये तर ते खराब होऊ शकतात आणि मग ते वॉटर पण खराब होऊ शकतं। तर म्हणून हे 1-2 वाजेपर्यंत आपल्याला हे संपवायचं आहे। आणि त्याच्यातले जे फ्रूट्स व्हेजिटेबल आहे ते फेकायचे नाही आहेत। जसं ते आपण वॉटर पिणार थोडं थोडं तर त्याच्यासोबत आपण हे खाल्ले तरी सुद्धा चालेल, ते सुद्धा आपल्याला बेनिफिट्सच देतील। तर या पद्धतीने तुम्ही पण रोज हे वेगवेगळं वॉटर तुम्ही बनवू शकता। 4 प्रकारचे वॉटर मी तुम्हाला दाखवले, तर हे रोज वेगवेगळे वॉटर तुम्ही बनवू शकतात आणि हे रोज नवीन नवीन फ्लेवर तुम्ही हा पिऊ शकतात। तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ वाटतंय की हा फायदेशीर आहे तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकतात। तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात। तर या चॅनलवर मी अशा खूप साऱ्या हेल्दी रेसिपीज आणि तुम्हाला हेल्थ बेनिफिट्स पण मी याच्यात टाकत असते। तर नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि चला भेटूया अशा नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय।